नमस्कार. मागच्या काही एपिसोड मध्ये आपण नवनाथांनी धारण केलेली वेशभूषा याच्यावर दीर्घ माहिती घेतली. आपण ज्यावेळेस नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ समोर ठेवतो आणि त्या ग्रंथावर नवनाथांनी धारण केलेले आभूषण बघतो, त्यांचा पोशाख बघतो, त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की हे जरा इतरांपेक्षा जरा वेगळं आहे. मग या वेशभूषेच्या पाठीमागचा अर्थ जो वैज्ञानिक आहे, जो साहित्यिक आहे, जो प्राचीन आहे, ज्याला विज्ञानाची बैठक आहे आणि त्याच्या पाठीमागे या संप्रदायाची काही पार्श्वभूमी आहे, हे आपण मागल्या काही एपिसोड मधून समजून घेतलेलं आहे. आणि आता आज आपण बघणार आहोत की जे आपण नवनाथांचे अध्याय बघत होतो, त्या अध्यायातला प्रत्येक नाथांचा परिचय, त्यांचं कर्तृत्व आणि त्यांनी इतरांशी या नाथांशी साधलेला संवाद या जीवनपटातून समजून घेत होतो. तर आज आपण बघणार आहोत की जालिंदर नाथांचे शाबरी कवित्व आणि मैनावतीला उपदेश. आपण जालिंदर नाथांचा जन्म अग्निकुंडातून झाला हे बघ. प्रत्येक नाथांचा जन्म ही एक रूपक कथा आहे. त्राटकातून त्यांचा झालेला तो जन्म आहे आणि मग अग्निकुंडातून नाथांचा झालेला हा जन्म आपण बघितला. आणि मग त्याच्यातनं आपण असं बघतोय की प्रत्येक एक नाथ दुसऱ्या नाथांचा, एक नाथ दुसरे एक शिष्य तयार करतात आणि तिथनं पुढे शिष्य परंपरा तयार होते. या शिष्य परंपरेमध्ये ती सहज होते का हो? जसं आपण दुधाला विरजण लावतो, मग दुसऱ्या दिवशी त्याचं दही होतं. ही एक छान रासायनिक अभिक्रिया आहे, पण तिथे अभिक्रिया ही व्हावीच लागते ना. मग त्या दुधाचं दही होतं, दह्याचं ताक होतं आणि या ताकावर मस्तपैकी लोणी येतं आणि त्या लोण्याचं साजूक तूप बनतं. ही एक छान प्रक्रिया आहे. प्रत्येक माणसाच्या जीवनात या साजूक तुपाचं महत्व खूप आहे. मग त्याप्रमाणे या नाथांच्या शिष्य प्रणालीत, या परंपरेमध्ये एक नाथजी दुसऱ्या आपल्या शिष्याला गुरुमंत्र देऊन साधनेला बसवतो. 12 वर्ष ती साधना केली जाते आणि त्याच्यात परिपक्वता निर्माण करण्याचं काम नवनाथ करत आलेले आहेत आणि गुरु शिष्य परंपरा प्रदायी होत आलेलं आहे. आता ही होणारी गोष्ट, मग गुरुमंत्र हा जो म्हटला जातो, एक नाथजी आपल्या शिष्याला जो मंत्र देतात, त्या मंत्राची साधना जी केली जाते, त्या गुरुमंत्राचा जप जो केला जातो, हा गुरुमंत्राचा जप कसा असतो? ही शिष्य परंपरा निर्माण होते तेव्हा ती निर्माण झालेली शिष्य परंपरा शिष्य या शब्दापुरती शिल्लक राहत नाही, तर त्या शिष्यामध्ये गुरुत्व बहाल केलेलं असतं आणि ते उपासने आणि साधनेतून होतं. नाथपंथामध्ये मी तुम्हाला सांगितलं की ओम द्राम दत्तात्रयाय नमः हा जो गुरुमंत्राचा जप आहे, हा गुरुमंत्राचा जप हा विश्वव्यापक मंत्र आहे. आणि मग हा मंत्राचा जप आपल्या गुरुनी दिलेल्या मंत्रातून प्रत्येक शिष्य 12 वर्ष ती उपासना करतो. या गुरुमंत्राच्या जपाच्या उपासनेचं अंतरंग काय आहे? तर तो जप ते एका शाबरी सिद्ध वाणीतून बाहेर आलेलं आहे, ते आपण समजून घेऊया. अंतरीतून जपूया हा गुरुमंत्र, अंतरीतून जपूया हा गुरुमंत्र. ओम द्राम दत्तात्रयाय नमः. चराचरात पाहूया राम, हृदयात साठवूया गुरुभक्तीचा द्राम. द्राम जपता भक्तीतून मग दिसेल सर्वत्र राम. द्राम रामाचे मिलन होता मग दिसे सद्गुरु महान. मग परिवार वाढेल गुरूंचा, गुरुबंधू होतील, गुरु भगिनी होतील त्या आपुल्या
कुटुंब आपुले विशाल बनवूया, त्यात बसुनी द्राम जपूया, द्राम जपाच्या लहरी जातील गुरूंच्या कानी. मग उभा राहील तो स्वामी, मेळ दर्शन भक्त अंतरीतील पाहुन, येतील अनुभूती पदोपदी जीवनात. आनंद मनीचा वाढेल, गुरुबंधू भगिनींचा सहवास सदा लाभेल. दुःखी जीवनाचा इतिहास संपेल, आनंदाची मधुरा आनंदाची मधुरता मनास सदा मिळेल. म्हणजे 12 वर्ष या मंत्राचा जप केल्यानंतर जीवनाची जी मधुरता आहे, जीवनाचा जो स्वादिष्टपणा आहे, हा त्या शिष्याच्या अंतरंगात उतरायला लागला. आणि मग हे शिष्य खऱ्या अर्थी गुरुमय होऊन जातात. हे सगळं समजून घेत असताना ना त्यांच्या अंतरंगातच शिरावं लागतं. हे वरवरच काहीच नाही, अगम्य आहे, अगाध आहे, गूढ आहे, पण मस्त आहे. अंधश्रद्धेवर आरूढ न होता श्रद्धा, भक्ती आणि निष्ठा ह्याच्यावर जर तुम्ही आरूढ झालात तर तुम्हाला हे स्वामी तत्व गुरुदासार आणि भक्तीच्या मार्गावरून मिळणारा आनंद कसा आहे हे कळतो. आणि म्हणून ते मुखातून नव्हे बाहेर येतो तेव्हा त्याच्यातला आनंद हृदयात साठवला जातो आणि डोळ्यात येणारे अश्रू हे केवळ भक्तीचे आणि भक्तीचेच असतात. आणि ही कथा आज जालिंदनाथ आणि लीलावती यांच्या अध्यायातून बघणार आहोत. ही एक नाथपंथातली खूप सुंदर अशी कथा आहे. आणि ही कथा जेव्हा आपण समजून घेऊ तेव्हा लक्षात येईल की काही जणांच्या मनात अनेक विचार असतात की दत्त संप्रदाय आणि नाथ संप्रदायामध्ये स्त्रियांनी हे करू नये. पण आपण आता जेव्हा एक एक कथा ऐकत जाऊ ना तेव्हा आपल्या लक्षात येतील, अरे नाथ संप्रदायाने अशा मोठ्या स्त्रियांचं योगदान, भक्तीचं मोजमाप आणि नाथांवरच्या निष्ठेची पाऊलवाट या भारतीय स्त्रींना दिलेली आहे की हे मनातले असणारे कुविचार विसरून जाऊया. जालिंदरनाथ आणि कानिफनाथ 3 दिवस बद्रिकाश्रमात राहिले आणि जालिंदरनाथांच्या पराक्रमांची आणि गुणांची प्रशंसा भगवान शंकराने अगदी मनापासून केली. ते त्यांना काय म्हणाले, नाथजी, कलियुगात वेदविद्या ही मागे पडणारी, त्यामुळे त्याच्या मार्गातून कोणतीच कार्य पुढे होणार नाही. अशा वेळी तरुण जाण्याचा मार्ग लोकांना मिळणं जरुरीचं आहे. त्यामुळे त्यांची दुःख दूर होतील आणि खऱ्या अर्थाने जीवनात ते सुखी आणि समाधानी. त्यामुळे शाबरी मंत्राची निर्मिती होणं खूप जरुरीचं आहे. हे जेव्हा शिवशंकराने जालिंदर नाथांना सांगितलं तेव्हा ते म्हणाले की शाबरी कवित्व हे सिद्ध करून ठेवायचे. आता शाबरी कवित्व आणि शाबरी मंत्र हा नाथ संप्रदायाचा श्वास आहे. या श्वासाबद्दल आणि या शाबरी मंत्रांबद्दलच सविस्तर माहिती आपण नंतरच्या ह्याच्यात नक्की बघूया. पण ती एक फार मोठी कहाणी आहे आणि नाथ संप्रदायाची ती पार्श्वभूमी आहे. ज्याप्रमाणे मच्छिंद्रनाथांनी जगताच्या सुखासाठी शाबरी मंत्रांची निर्मिती केली, तसं या शिवाच्या आदिनाथांच्या आदेशानुसार जालिंदर नाथांनी सुद्धा शाबरी मंत्रांची निर्मिती केली. आणि मग शाबरी मंत्र हे लोकांच्या हितासाठी आहे, परोपकारासाठी त्याची निर्मिती करायची आहे, हे त्यांनी निश्चित केलं. आणि मग 34,12,00,000 व कानिफनाथांनी 6,08,00,000 इतकी मंत्र निर्मिती केली. प्रत्येक कलियुगात अवतार घेऊन ही विद्या उदयाला येते आणि त्याच्या प्रचार आणि प्रसाराचं काम करते. आणि म्हणूनच शिवाने पुढे असं सांगितलं की तुम्ही सर्वजण सर्वज्ञ आहात. तेव्हा जालिंदरनाथांना आदिनाथांचे शिवांचे भरभरून आशीर्वाद मिळाले
आणि त्या आशीर्वादाच्या मार्गावरून पुढे जात असताना जालिंदरनाथांनी शाबरी कवित्व रचलं. शाबरी कवित्व रचणं हे एखाद्या कवितेचं पुस्तक प्रकाशित करण्याइतकं सोपं नसतं. माणसाला आपलं एखादं पुस्तक प्रकाशित झालं की खूप आनंद होतो, स्वाभाविक आहे, चुकीचं काहीच नाहीये. आनंदाची गोष्ट असते की माझं पुस्तक बाजारात, पण ते आपलं जगाच्या उद्धारासाठी निर्माण केलेलं काव्य याला वैश्विक पातळी, तिथे पुरस्कार नसतात, तिथे मानवी जीवनाचं एक समाधान असतं, समस्या सोडवण्याचा तो एक मार्ग असतो. आणि कर्म, स्वभाव, पूर्वसंचित आणि संस्कार याला जेव्हा आध्यात्मिक शक्तीची बैठक लागते, त्याच्या गुरुकृपा लागते, तेव्हा जीवनाचा एक छान मार्ग पुढे येत असतो. भगवान शंकरांकडून कवित्व करावं ही प्रेरणा प्राप्त झाली आणि नंतर जालिंदरनाथाने कानिफनाथांना एका ठिकाणी तपश्चर्येसाठी बसले. त्यांना सांगितलं की तू इथेच राहा आणि साधना कर. शिवजींच्या सूचनेनुसार एका नाग अश्वत्थापाशी विधिपूर्वक हवन करून मंत्रप्रयोग करून कुंडातील जलाने स्नान करून सर्व दैवतांना अनुकूल करून ते बद्रिकाश्रमी परतले आणि कानिफनाथांना तिथे तपश्चर्येसाठी बसले. आपण सुरुवातीपासून असं पाहिलं की मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना तपश्चर्येसाठी बसवले, गोरक्षनाथांनी गहिनीनाथांना बसवले, जालिंदरनाथांनी आता कानिफनाथ, म्हणजे या नाथांना सुद्धा ज्यांचं हजारो वर्ष नाव घेतलं जात, त्यांच्या कार्याचा, त्यांच्या कर्तृत्वाचा, त्यांच्या शक्तीचा, जगत कल्याणाच्या वसेचा हा महिमा एका रात्रीत उगवलेला नाही. त्याची पायमुळं हजारो वर्ष झाली ही रुतलेली आहे. अशा या कानिफनाथांनी आपल्या गुरुमंत्राला जपासाठी त्यांनी 12 वर्ष तपश्चर्येत बसले. आणि कानिफनाथ म्हणजे अहमदनगर जिल्ह्यात मढी हे एक गाव आहे, कान्होबाची मढी मानली जाते. अशा या कानिफनाथांनी असंख्य शिष्य तयार केले. नाथ संप्रदायात कानिफनाथांचं नाव तेवढ्याच मोठ्या आदराने घेतलं जातं. अशा या कानिफनाथांचा आपण विचार करणार आहोत तेव्हा कोणत्याही क्षेत्रात शिरत असताना जालिंदरनाथांचा एक परिपाठ असायचा. सर्व कार्यक्रम रानात गवत कापून त्यांनी एक मोळी घेऊन मग गावात जात असत. जालिंदरनाथ हे अग्नीचे पुत्र होते, त्यामुळे एका दृष्टीने वायूचे ते नातू होते. म्हणून गवताचा भार घेऊन जायचे तेव्हा त्यांना कष्ट होऊ नये म्हणून वायुदेव त्यांच्या मस्तकावरील भारा आपल्याकडे घेत आणि मार्गाने चालताना तो भारा त्यांच्या डोक्यावर अधांतरी तरंगताना दिसत असायचा. गावातून फेरफटका मारताना ते गवत जालंधर गाई गुरांना खायला घालत असत. याप्रमाणे फिरत फिरत एक दिवस जालिंदरनाथ गौड बंगाल देशातील हेलापट्टण या गावी आले. त्यांच्या डोक्यांवरून अधांतरी जाणारा तो भाग पाहून सगळ्या जणांना आश्चर्य वाटलं. असे हे कोणते सिद्ध पुरुष असावेत की जे डोक्यावर हा भार घेऊन जात आहेत, आणि म्हणून त्यांच्या दर्शनासाठी गर्दी होऊ लागली. त्यांना आजूबाजूला आलेली जास्त माणसं त्यावेळेस आवडली नाही. त्यांना या लोकांपासून दूर राहील, एकांत स्थळी राहायचं. म्हणून जर जालिंदरनाथांचं समाधी तुम्ही बघायला गेलात, ती समाधी खूप अशा अज्ञातस्थळी आहे. असं तिथे कुठलं तरी एखादी बस जातीये, ट्रेन जातीये असं नाहीये. खूप अज्ञातस्थळी आहे ती जागा, अशी एका जंगलात एका बाजूला आहे. आणि मग त्यांना असं वाटायला लागलं की नको, जगाचा संपर्क नको, आणि म्हणून ते गल्लीबोळात खेळून भिक्षा मागून स्वतःचे उदरनिर्वाह करत होते. त्यावेळी तिथे त्यांना
गोपीचंद राजा त्या गावात राज्य करत. तो सुंदर पराक्रमी होता, बलाढ्य होता, ऐश्वर्य संपन्न होता. त्याची आई मैनावती राजा मागेच गेल्यामुळे ती आपल्या राजाबरोबर, प्रजाबरोबर, मुलांबरोबर राहत. राजाचं छत्र हरपलेलं होतं. त्यामुळे त्या काळात राजाचं छत्र हरपणं म्हणजे विधवा या दृष्टीने समाज तिच्याकडे बघत होता. आणि मग पण एक गोष्ट लक्षात घ्या, ही मैनावती ते नाथ संप्रदायातली एक फार मोठी साध्वी आहे. आणि राजा तिला खूप मोठा मान द्यायचा. आणि हा मान देत असताना तिला कळायचं की पुत्र आपल्या शब्दाच्या बाहेर नाही. त्यामुळे ही माता खरोखर समाधानी होती की जरी छत्र हरपलं असलं तरी आपला पुत्र आपल्या शब्दात आहे, राज्य खूप छान करतोय, सगळ्यांशी कृतज्ञतेने वागतोय, सगळ्यांचा आदर करतो. एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीचा आदर करण्या इतकी सुसंस्कृतपणा ज्या ठिकाणी असतो तिथे परमेश्वराचा वास. कारण आदर हा आपल्या भारतीय संस्कृतीचा मानदंड आहे. एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीचा आदर हा केलाच पाहिजे. आणि हा आदराचा फार मोठा धडा जसं आपले आई वडील आपल्याला सांगत असतात त्या पद्धतीने या संप्रदायांमध्ये या गुरुंनी या गुरुतत्वातून शिष्याला शिकवले. एक दिवशी मैनावती त्या राजाच्या राजवाड्यात उभी होती आणि तिचं लक्ष सहज रस्त्यावरून जाणाऱ्या जालिंदर नाथांकडे गेलं. तेव्हा लक्षात आलं की त्यांच्याकडे हे जालिंदरनाथ डोक्यावरून एक मवळी घेऊन जात आहे. तिला खूप आश्चर्य वाटलं. कोण असतील बरं हे महात्मा की डोक्यावरून एवढे गवताची मोळी घेऊन जात आहेत. म्हणजे मध्ये मध्ये अधांतरी तरंगतीये का हवेत? अशी कोणती गोष्ट आहे, असा कोणता हा महात्मा आहे की ज्याच्या डोक्यावर ही मोळी तरंगत आहे? त्यामुळे ती आश्चर्याने त्यांच्याकडे बघायला लागली. त्यावेळेस तिने दासीला सांगितलं की जाग या जरा थोर महात्मा आहे यांचा मागोवा घे. कोण आहेत, काय आहे त्याचा जरा शोध घे. राजाची राणी तिची आज्ञा. त्यामुळे दासीने ती पटकन पाळली आणि दासी जालिंदर नाथांच्या मागे मागे जायला की हे कोण आहे, कुठून आले, हे गवत घेऊन जाणारी ही व्यक्ती कोण आहे, याचा मागोवा आपण घेऊया. आणि म्हणून ती मागे मागे जायला लागली. त्यावेळेस तिच्या असं लक्षात आलं की हे गवत जे आहे ते अधूनमधून गायींना घालत होते, चारा घालत होते, गल्ली बोळातून हिंडत होते, मध्येच एखाद्या उकिरड्यावर जाऊन बसले. आणि दासीने हे सगळं बघितलं. त्यांचं चालणं, बोलणं, त्यांच्या कृती, त्यांच्या गवताच्या मोळ्या घेतल्या होत्या त्या मोळ्याचं ते काय करतायत, किल्ड्यावर जाऊन बसतायत, हे सगळं बघितलं आणि येऊन आपल्या राणीला सगळं वृत्तांत कथन केलं. हे कथन केल्यानंतर त्या दिवशी राणी रात्री झोपून गेली. आणि मग तिने दुसऱ्या दिवशी काही मनाशी एक निश्चय केला. बघा, आपल्या जीवनात घडणाऱ्या काही घटना आपल्याला निश्चय घ्यायला भाग पाडतात, निर्णय घ्यायला भाग पाडतात. आपण त्यासाठी वेडेपिसे होऊन जातो. त्याप्रमाणे त्या दिवशी सगळे घरातले झोपले. राणीने काही फळं घेतली, मिष्टान्न घेतली. आपली आपल्या दासीला बरोबर घेऊन ती प्रासादाच्या बाहेर पडली, म्हणजे राजवाड्याच्या बाहेर. फळं मिष्टान्न घेतली आणि ती बाहेर पडली. पडल्यावर तिने स्वतःभोवती एक कांबळ असं वेढून घेतलं. एक कांबळ स्वतःभोवती वेढून घेतलं आणि मग ती बाहेर पडल्यावर जालिंदर नाथांपाशी गेली. जालिंदर नाथ तिथे एका साईडला बाजूला बसलेले. तिने त्यांच्या पायावर डोकं ठेवलं
त्यांना पूर्णपणे वंदन केलं. मनापासून ती शरण गेली आणि जे आपण तबक फळांचं आणलेलं होतं ते त्यांनी त्यांच्यापाशी दिलं. त्यावेळी मैनावतीने नाथांची खूप स्तुती केली आणि हात जोडून विनम्र अभिवादन केलं आणि सांगितलं, मला उपदेश द्या. आता बघा, एखाद्या स्त्रीने रस्त्यातून फिरणाऱ्या या योगी पुरुषाला ओळखणं आणि रात्री फळं घेऊन त्यांना भेटायला जाणं, हे काही जणांना चमत्कारिक वाटणार, हे अगम्य आहे. पण ही ओळख, ही शरणागत, ही एका जन्मातली नव्हती. मागच्या कुठल्या तरी जन्मांमध्ये त्यांची अशी भेट झालेली की त्या भेटीतूनच ही घटना घडून आली आणि एका मोठ्या या साधू पुरुषाला, योगी तपस्याला भेटण्यासाठी आमची मैनावती गेली. त्यांनी त्यांची स्तुती केली आणि सांगितलं की काही करा पण मला उपदेश करा, म्हणजे जीवनात मला खऱ्या अर्थाने कृतकृत्य करा. लाज्य होते ते पण साधे नव्हते ना. त्यांनी पण ठरवलं हिची परीक्षा घ्यायची. दोन महिला येत आहेत. मैनावती एक राणी आहे एवढ्या मोठ्या राजाची, तिच्यावर दासी आहे आणि ती उपदेश मागते. मनापासून विनम्रतेने तिच्यापुढे लीन होती. जालिंदर नाथाने दगड घेतले त्यांना मारायला केली हो. आणि तोंडातनं त्यांचे अनेक शब्द बाहेर पडायला लागले, पण तरीही सुद्धा मैनावती जरा सुद्धा डगमगली नाही. मैनावती जरा सुद्धा डगमगली नाही. मग तिने काय केलं, ती तिथे ठामपणे उभी राहिली की काहीही झालं तरी मी तुमचा उपदेश घेतल्याशिवाय जाणार नाही. तिचा रुद्रावेश, रुद्रावेश म्हणजे रुद्र म्हणजे शंकराला म्हणतो, की मनाचा निर्धार आणि त्याच्यातून निर्माण झालेले चेहऱ्यावरचे भाव हे सगळे जालिंदर नाथने टिपले. आणि मग जालिंदर नाथाने तिची प्रेमाने चौकशी केली. त्यांनी तिची परीक्षा घेतली की आपण नाही म्हटलं आणि निघून जाते का. दगड फेकले, काही शिव्या दिल्या, पण ती ढळली नाही ना निश्चयापासून, कारण स्थिर ज्योत होती. जालिंदर नाथांनी हे सगळं बघितलं, बराच वेळ ही गोष्ट चालून गेली आणि नंतर जालिंदर नाथांनी तिची प्रेमाने चौकशी केली, कुठली कुठून काय आलं. आणि त्यावेळेस मग मैनावती जालिंदर नाथांना म्हणाली, महाराज, मी त्रिलोचनाची पत्नी, राजा गोपीचंदाची माता आहे. काळाने माझ्या पतीचं छत्र हिरावून घेतलेलं आहे. या जन्म मरणाच्या रूपी जगरहाटीपासून माझा अवहेर करू नका, मला बाजूला करू नका, मला या मृत्यू भयातून बाहेर काढा. मी तुम्हाला शरण आलेली आहे, माझ्यावर कृपा करा. रोज रात्री येऊन मी तुमची सेवा करीन. सेवा म्हणजे पाय चेपेन, तुम्हाला फळफळावर देईल आणि तुम्ही सांगितलेली उपासना. सेवा हा शब्द इथे आध्यात्मिक दृष्टीने. त्यावेळी तिच्या तळमळीचं, आतून आलेल्या शब्दाचं, तिच्या निष्ठेचं, तिच्या श्रद्धेचं, तिच्या भक्तीचं नम्रतेने त्यांनी कौतुक केलं आणि खऱ्या अर्थाने हृदयातून तिला प्रेमाने जवळ. हृदयातल्या प्रेमातून जवळ घेणं वेगळं. ही हृदयातली प्रेमाची हाक फक्त नाथच करतात. वारकरी संप्रदाय, महानुभाव संप्रदाय, दत्त संप्रदाय, समर्थ संप्रदाय यात असणाऱ्या संप्रदायात गुरु शिष्याच्या हृदयातली हाक ही फक्त गुरुला आणि शिष्यालाच कळत असे.
तशी जालिंदरनाथांना मारलेली ती हाक, केलेलं आलिंगन आणि भक्तीतून घातलेल्या या आलिंगनाची साथ जालिंदरनाथांच्या हृदयापर्यंत पोचली होती. जालिंदरनाथाने तिची भक्ती आणि तिचं प्रेम स्वीकारलं. तसंच तुम्हाला आम्हाला हा नाथांचा कृपा आशीर्वाद लाभो आणि आपल्या जीवनाची कृतकृत्यता हो. धन्यवाद. नमस्कार. छान.